ह्या संस्थेत बालकल्याण समिती व बाल न्यायालय यांच्या आदेशानुसार अनाथ, निराधार, निराश्रित, शासनाचे साक्षीदार, पीडित व अनैतिक व्यवसायातून मुक्त झालेल्या अल्पवयीन प्रवेशिता पुनर्वसनासाठी संस्थेत दाखल होतात। संस्थेत दाखल झाल्यानंतर त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, प्रशिक्षण देऊन त्यांचं पुनर्वसन केले जाते। परंतु या संस्थेमध्ये अनैतिक व्यवसायातून पोलिसांनी मुक्त केलेल्या व माननीय बालकल्याण समिती पुणे यांच्या आदेशानुसार दाखल झाल्यानंतर त्या कुठल्या राज्यातील आहेत किंवा कुठल्या देशातील आहेत यांचं मुलाखतीवरून आणि त्यांचं केसवर केल्यानंतर समजून येतं। आणि ज्या संस्थेमधून, ज्या देशातून किंवा ज्या आंतरराज्यातून, राज्यातून मुली आलेल्या आहेत, देश म्हणजे नेपाळ, बांगलादेश, राज्य म्हणजे कलकत्ता, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, बिहार, इथून जास्त मुली येतात। महाराष्ट्रात आल्यानंतर पोलिसांनी पकडल्यानंतर ते आमच्या इथे आल्यानंतर त्यांचं तिथल्या बालकल्याण समितीशी आम्ही संपर्क साधून त्यांच्यासाठी प्रवेश घेतला जातो व ह्या मुली पाठवण्यासाठी, म्हणजे राज्यातल्या मुली दुसऱ्या राज्यातल्या मुली पाठवण्यासाठी माननीय आयुक्त महिला व बाल विकास यांच्या परवानगीनेच या मुलींना त्यांच्या देशात, त्यांच्या राज्यात पाठवतात। इथे येणाऱ्या सगळ्या केसेस म्हणजे बहुतेक जास्तीत जास्त प्रथम म्हणजे बांगलादेशातल्या जास्त असतात, अनैतिक व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशातल्या असतात, त्याच्यानंतर कलकत्ता, नंतर आसाम, बिहार, नेपाळ अशाकडून मुली जास्त येतात। ई सकाळसाठी वैशाली भुते, पुणे।